नमस्कार मंडळी, फिरस्ती विथ सागरमध्ये मी सागर आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात, जिथे आपल्याला महादेवांची, श्री तुळजाभवानी माता, राजमाता जिजाऊंची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा बघायला मिळते. आज आपण आलो होतो महाराष्ट्रातल्या एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात, जे भिवंडीमध्ये लोकेटेड आहे. हे मंदिर कल्याण डोंबिवलीपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. पडगा टोल नाका क्रॉस केला की पहिलाच लेफ्ट मारून मंदिराच्या दिशेने जायला रस्ता आहे. मंदिराच्या आवारात येतात आपल्याला इथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था पाहायला मिळते. सुरुवातीलाच इथे आपल्याला महादेवांची सुंदर अशी प्रतिमा पाहायला मिळते, जी मन भारावून टाकते. समोरच असलेल्या प्रवेशद्वाराची भव्य दिव्यता पाहून मंदिराच्या आतल्या सौंदर्याची उत्सुकता वाढते. या प्रवेशद्वारामधून आतमध्ये येतात महाराजांचे मंदिर व मंदिराचा हा संपूर्ण परिसर अतिशय प्रसन्न आहे. मंदिराच्या दोघं बाजूला असलेल्या तोफा अगदी लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आत गेल्यावर ही अंतर्गत सजावट पाहून मन थक्क होते. खूपच सुंदर आणि आकर्षक पद्धतीने ही केलेली सजावट पाहण्यासारखी आहे. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे एका बाजूला श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर तर दुसऱ्या बाजूला राजमाता जिजाऊंचं मंदिर. या दोन शक्तींच्या मध्ये महाराजांचे स्थान पाहून असे वाटते की जणू पुन्हा एकदा तो सुवर्णकाळ आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. इथल्या भिंतीवर आणि तटांवर राजमुद्राची अतिशय सुंदर डिझाईन असून किल्ल्याच्या भक्कम कडा पाहायला मिळतात. हे सगळं पाहून आपण साक्षात महाराजांच्या काळात आलो आहे का असे वाटते. मंदिराच्या आत महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व महत्त्वाचे प्रसंग छायाचित्राच्या माध्यमातून मांडले आहेत. हे सर्व पाहत असताना महाराजांचा संपूर्ण जीवन प्रवास हा डोळ्यासमोर उभा राहतो. केवळ चितेच नाही तर महाराजांच्या काळात वापरली जाणारी शस्त्रे, वाघनखे, तलवारी, चिलखत आणि भाले देखील जतन करून ठेवली आहे. ही शस्त्रे पाहून त्यांच्या अफाट पराक्रमाची आणि शक्तीची प्रचिती येते. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मंदिरात येऊन लोकांना कसं वाटलं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली कसं आहे माहिती का, हे महाराष्ट्राच्या अभिमानाची गोष्ट आहे. आपण महाराष्ट्रामध्ये प्रथमच असं कुठल्या तरी असं छोट्याशा खेडेगावात का नाही पण एक छान असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. आणि मंदिराचं तुम्ही जर सर्वस्व जर सगळीकडे जर बघाल तर खाली पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचं तर त्यांचं पूर्ण शेवटच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांचं सगळं चित्रीकरण केलेलं आहे. तुम्ही जरूर इथे येऊन एकदा भेट द्या. आणि हे खूप छान असं सुरेख असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. धन्यवाद दादा. तुम्ही काय बोलू शकाल? मंदिराबद्दल असं बोलायचं झालं तर मंदिराचा परिसर एकदम चांगला आहे. मंदिरात येऊन असं एकदम चांगले वाईब्स येतात. आणि मेन म्हणजे महाराष्ट्रात असलेलं आपलं एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, जे की आपण रायगड वगैरे बाकी किल्ल्यांवरती जातो, पण जे वयस्कर लोकांना जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी इथे येणं एकदम चांगलं आहे, की जेणेकरून त्यांना चढण्याचं हे नाही ते नाही. आणि इथे येऊन ते आरामात फिरू शकतात. इथे येऊन त्यांना असं हातपाय दुखायचे काय हे नाही. त्यामुळे हे मंदिर त्यांच्या दृष्टिकोनाच्या हिशोबाने पण चांगलं बांधलेलं गेलं. यावेळी तिथल्या भीमज्योती महिला मंडळाने आपले मत मांडून अतिशय सुंदर काव्य सादर करून महाराजांप्रती आपला आदर व्यक्त केला. लोकेशन तर उत्तमच आहे. आपण बघत आहात तिथं चोही बाजूने निसर्ग आहे. म्हणजे महाराजांचं जो सानिध्य निसर्गामध्येच होते. महाराज लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात वाढले. महाराजांचं अस्तित्व इथं जाणवतं. महाराजांची जी ऊर्जा आहे ती इथं आल्याच्या नंतर मिळाली आहे. आणि खरं सांगू का, आज आम्ही एवढं खुश झालेलो आहे. इथं स्मारक आहे आपल्या भिवंडी शहरामध्ये बघून, तर म्हणजे भव्य दिव्य स्मारक इथं महाराजांचं आहे. 2 शब्द बोलेल महाराजांविषयी. अरे मी या मातीत जन्मलो, तिचा रंग सावळा आहे. अरे सह्याद्री असो हिमालय असो, छाती ठोक सांगतो मी, छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. गाठ बांधून घे, ती कधी सुटणार नाही. ही आग आहे इतिहासाची, ती विझणार नाही. मी धगधगता प्राण स्वराज्याचा मरणार नाही. अन शिवछत्रपतींच्या कीर्तीला शब्द असे पुरणार नाही. शिवाजी, कोणती जादू आहे या 3 अक्षरात? जादू या 3 अक्षराची नाही, ती जादू आहे 3 अक्षरे धारण केलेल्या उज्ज्वल आणि उदात्त चरित्राची. ती जादू आहे नैतिक आणि निरागस चरित्राची. माणसांना झपाटून टाकणारा तो प्रभाव आहे. विलक्षण सामर्थ्य आणि सृजनशील व्यक्तिमत्व याचा समन्वय आहे या शब्दामध्ये. इतिहास वाचत असताना त्यात दिसणारे शिवरायांचे रूप पाहून थक्क व्हायला होतं. कारण असं अष्टपैलू, अष्टवधानी, आदर्श, सामर्थ्य
थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मी, सहिष्णू असा जाणता राजा होणे नाही. विजय सारखा तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना जाडून गेला, गडून गेला. अरे भीती असून तुझी मुळी नाही रे गडगडणाऱ्या नभा. आसमानीच्या सुलतानीला जबाब देतो जीवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो. जय शिवराया, जय शिवराया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्याकडून या व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील तर आम्ही क्षमस्व आहे. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मजा करा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.